रायगड आणि शिरूरची नाही, रायगडची डिक्लेअर केली. शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे. जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना, कारण तुम्ही सारखं काही पण आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं. अरे वा, हे आता नाव आलं का, अरे वा आता हे नाव आलं का. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. व्यवस्थितपणे आणखीन बरं वाटून व्यवस्थितपणे 28 तारखेला देतो. पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार आहे. तुम्ही आम्हाला काही असं म्हणजे कोण समजता. मी इतकं स्वच्छ सांगितलं. 99% आमचा निर्णय झालेला आहे. 100वा% 28 तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे. त्यावेळेस भाजप किती, राष्ट्रवादी किती, रासप किती, शिवसेना किती, असे सगळे आपल्याला सांगणार. त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे. तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो 28 तारखेला घेऊ. काही नाही, तुम्ही पण मला काही बोला, माझं काही ऑब्जेक्शन नाही. माझी भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढे चाललेला आहे. आज जगामध्ये देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय. आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळे वेगवेगळे नॅशनल हायवे असतील, पोर्ट असतील, तुमचे एअरपोर्ट असतील, अशा सगळ्या बाबतीमध्ये कामं मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत. कोस्टल रोड असतील, मेट्रो असतील, वंदे भारत ट्रेन असतील, अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षामध्ये चाललेली आहेत. आपण सगळेजण पाहतो. छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे. कशात? नाशिक लोकसभेतलं छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे. नाशिकच्या लोकसभेवरती आपण दावा करणार आहात का? अजून आम्ही तुम्ही पुन्हा मला तेच विचारताय. मी सांगितलं 28 तारखेला आम्ही कोण उमेदवार कुठं देणार आहोत आणि कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत, कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत, त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होईल. जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चेत असं झालं की 23 तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आणि 18 शिवसेनेचे आहेत. त्याच्यातले काही उद्धवजींच्या बरोबर आहेत, काही आता उभाटाकडे आहेत. परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून म्हणजे जवळपास 41 जागा तर ह्याच होतात. परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने जागा आम्ही मागितलेल्या आहेत. दादा, तुम्ही सातारची जागा मागणार आहात, कारण उद्या उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार. तुम्ही मला गंमत कळत नाही. मी इतकं तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी 28 तारखेला संपूर्णपणे तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवार जागांच्या संदर्भात आम्ही तिघं एकत्रपणे प्रेस घेऊन तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्ही मला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न, त्याच्यामध्ये मग जाहीर ते 28ला होईल ना बाबा. दम काढ ना, इतका दम काढला हो का. त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते